हंडी ही फोडाया आला रे हा गोविंदा आला रे आला रे आला रे हा गोविंदा काय हे केवढा अवघड आहे. आय नो. माझी तर दुसऱ्या थरावरच टाईट झाली होती यार. नो नो वरीज नो. ऐक ऐक हे बघ, तू माझी पार्टनर आहेस, तुला मला काही सिद्ध करून दाखवायची गरज नाहीये, ठीक आहे? ओके. ए इमोशनल फूल, मी इथे शो होस्ट करते आणि मी ह्याची युवागिरी बघायला आली आहे, कळलं? चल आता काम कर. ताई तुमचं नाव काय? माझं नाव गीता विनोद झगडे. बरं ताई, मला सांगा किती वर्ष झाली हे सगळं करून तुम्हाला? हे आमचं एक रनिंग 15वं वर्ष आहे. 15वं वर्ष. महिला दहीहंडी पथकाचं. अच्छा. वा. आणि तुमच्या टीम मध्ये मुली किती आहेत? आमच्या टीममध्ये बेसिकली एक 250-200 फक्त मुली आहेत. तुमची युवागिरी काय? आम्हाला सांगायला खूप प्राऊड वाटतं की हाच दहीहंडी आम्ही साता समुद्रापार 2दा घेऊन गेलो आहे. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर MTDC ऑर्गनाइज फेस्टिवलमध्ये. आणि आम्हाला इतकं न्यूयॉर्कला गेल्यावरती छान वाटलं की नेहमी आम्ही अमेरिकेतल्या लोकांबरोबर फोटो काढण्याला इच्छुक असतो, परंतु त्यावेळेस आमच्या या मुली ज्या माझ्याबरोबर अमेरिकेला आल्या होत्या, लिटरली आम्ही तिथे सेलिब्रिटी होते आणि ती लोकं आमच्याकडे येऊन आमचे फोटो काढत होते. तुझं नाव काय? मुद्रा, मुद्रा, जानवी, जानवी, अष्टमी, अष्टमी, दिव्या, दिव्या. तुझं नाव काय? भाग्यवी. भाग्यवी. बरं मला सांगा, बेल्ट का घालतेस? पॅन्ट लूज आहे का? नाही, ते असं चढताना वरती पकडायला. मला सांगा तुमचं नाव काय? मिथिला. मिथिला. बरं तुम्ही काय करता? मी BMC वर्कर आहे. BMC वर्कर आहात. हां. मग हे कसं मॅनेज करता तुम्ही वर्क आणि हे? ही माझी हॉबी आहे आणि फक्त गीताताईसाठी मी इथे येते. वाह. तुम्ही कसं काय माझं वजन म्हणजे कधीपासून तू दहीहंडीचं प्रॅक्टिस करते? 14 वर्ष झाले आता. 14 वर्ष. आणि तू मुंबईचीच आहेस? हो, मुंबईची. तुझं नाव काय? सुरेखा देसाई. सुरेखा. मला सांग, तू किती वर्षांपासून खेळतेस? 7 वर्ष झाली. तुझी युवागिरी काय? युवागिरी मला छान आवडते. दहीहंडी मला एकदम खूप आवडते. ही माझी युवागिरी. वाह. ती तुझी युवागिरी. तुझ्या दहीहंडी व्यतिरिक्त तुला काय आवडतं? वयाचा मला काय भान नाही. अरे वा वा वा. हो किती? 18 ना? 16. 16? 10. नाही, 42. हो, What? वयाची कुठली मर्यादा 42? नसते. हो, नाही कुठल्या एक मिनिट, गोष्टीची. किती? 42. तुला काय- 42. 42. तू 2 वर्षाची जरी असशील ना, तुला दहीहंडी नाही येणार. ज्या तुम्हाला बघतायत ना, त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय मेसेज आहे की दहीहंडी बद्दल काहीतरी सांगा त्यांना. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अमेझिंग ना. सगळ्यांची युवागिरी बघून झालेली आहे. आपण काय फक्त बाता मारणार? तुमची युवागिरी कुठे आहे मॅडम? घरी जा. अरे अगं यार, परत आता हिच्या मागे पळावं लागलं. बरं मित्रांनो, तुम्ही इथेच थांबा, हे गाणं ऐका, मी आलोच. झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैरा हट्ट झालं जी सैरा हट्ट झालं जी सैरा हट्ट झालं
यार मी जोकिंग रे. मी कसला दमतोय, मी नेहमी चार्ज असतो एकदम या जगास. बरं काय झालंय की स्नेहा कुठेतरी हरवलेली आहे आणि तिला शोधता शोधता मी या जागेच्या टोकावर येऊन पोहोचलोय. बरं तुम्ही विचार करत असाल ना की ही जागा कुठे आहे, काय आहे. मी सांगतो. हे बघा, हे वर्सोवा, त्या बाजूला बांद्रा, तुमच्या मागे मुंबई आणि हे समोर अथांग समुद्र. खरं तर अशी जागा खारमध्ये असेल ह्याची मला काही कल्पना नव्हती. बरं मी एक काम करतो, युवागिरीच्या आजच्या फाइंडमध्ये ना ही जागा आहे, ह्याबरोबर मी एक सेल्फी काढतो. बरं मला नाही वाटत स्नेहा येणार आहे इथे. काय माझी युवागिरी खायचे ही कामाची नाहीये, सगळं बंडल मारते. पण बरं आहे ती गेलीये, म्हणजे आता मला नाचायला कोणी नाही थांबवणार. ए डाकी चिकी डाकी चिकी डाकी चिकी डाकी चिकी डाकी. पालीचा बल्लाळेश्वर हा अष्टविनायकातला तिसरा गणपती. बल्लाळ हा एक छोटा मुलगा होता जो गणपतींचा खूप मोठा भक्त होता. त्याच्यावरून बल्लाळेश्वर हे नाव पडलं. हे तारे हे वारे तुझे नाम घेती.